स्तोत्र संहिता 35. शत्रूंच्या हातून सुटण्यासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, मला विरोध करणाऱ्यांना विरोध कर, माझ्याबरोबर लढणाऱ्यांशी लढ. 2. ढाल व कवच धारण कर, माझ्या सहाय्यासाठी उभा राहा. 3. भाला हाती घे, माझा पाठलाग करणाऱ्यांचा मार्ग अडव, मीच तुझे तारण आहे असे तू माझ्या जीवाला सांग. 4. माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजित होवोत, माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो. ते वाऱ्याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो. त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो. कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जीवासाठी निष्कारण खाचही खणली. त्याच्यावर नकळत आपत्ती येवो, जो फासा त्याने गुप्तपणे मांडला त्यात तोच गुंतून पडो, तो त्यात अचानक नाश पावो. मग माझा जीव परमेश्वराच्या ठायी उल्हास पावेल आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्ष करील. माझी सर्व हाडे म्हणतील, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दिनास त्याच्याहून बलिष्ठ असणाऱ्यापासून सोडवतोस, तू दिनास व कंगालास त्याला लुटणाऱ्यापासून सोडवतोस. द्रोह करणारे साक्षीदार पुढे येतात आणि जे मला ठाऊक नाही त्याविषयी मला विचारतात. मी केलेल्या बऱ्याची फेड ते वाईटाने करतात, माझा जीव निराधार झाला आहे. मी तर त्यांच्या आजारात गोंडपाट नेसत असे, मी उपास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे, माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. तो जणू काय माझा मित्र, माझा भाऊ आहे असे समजून मी त्याच्याशी वागलो. आईसाठी शोक करणाऱ्यासारखा सुतकी पेहरावाने मी मान खाली घालून हिंडलो. मी लंगलो तेव्हा त्यांना आनंद झाला, ते एकत्र जमले, ते अधम मला नकळत माझ्याविरुद्ध एकत्र जमले, त्यांनी माझी निंदा एकसारखी चालवली. जेवणाला नावे ठेवणाऱ्या अधर्म्यांप्रमाणे त्यांनी माझ्यावर दातोट खाल्ले. हे प्रभू, कोठवर पाहत राहशील? त्यांनी योजलेल्या अरिष्टापासून माझा जीव, तसाच तरुण सिंहापासून माझा प्राण सोडव. मोठ्या मंडळीत मी तुझे उपकार स्मरण करीन, बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन. माझे वैरी माझ्याविषयी खोडसाळपणाने हर्ष न करोत, विनाकारण माझा द्वेष करणारे डोळे न मिचकावोत. कारण त्यांचे बोलणे सलोख्याचे नाही, देशात शांततेने राहणाऱ्यांविरुद्ध ते मस्ती करतात.